आदौ रामतपोवनाधिगमनं हत्वा मृगां काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं बालीनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पाश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एताधिरामायणं। श्रीरामचंद्र भगवान की जय। श्रोते हो नमस्कार, मी सौ मोहिनी संदीप जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या गुरुकृपा भक्ती संगम या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण श्रीराम रक्षा स्तोत्राबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। चैत्र नवरात्रीमध्ये रामाच्या उपासनेविषयी थोडक्यात माहिती ऐकणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व गुरुकृपा भक्ती संगम या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। रामरक्षा या शब्दातच स्तोत्राचा अर्थ दडलेला आहे। राम सदैव आपले रक्षण करो म्हणून नित्य नियमाने रामरक्षा स्तोत्र म्हणावे। रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व तर आपण जाणतोच, पण कोरोनाच्या संकट काळात या स्तोत्राने सर्वांना जीवनदान दिले। त्याच्यावरील श्रद्धा आणखीनच दृढ झाली। रामरक्षेची निर्मिती कशी झाली ते आपण थोडक्यात पाहूयात। पद्मपुराणात म्हटले आहे की पार्वतीने भगवान शंकराला विचारले, प्राणनाथा, विष्णू सहस्रनामाचे पुण्य मिळेल असे एकच नाम कोणते? त्यावर भगवान शंकर म्हणाले, रामम रमेशम भजे। या स्तोत्रात प्रभू रामचंद्राच्या गुणवर्णनाबरोबर त्यांचे पवित्र नाम 70 वेळा गुंफलेले आहे। शंकराने हे अद्भुत स्तोत्र पार्वतीला एकांतात सांगितले। पार्वतीने ते कार्तिकेयला शिकविले। या रामरक्षा स्तोत्र पठणामुळे कार्तिकेयला तारकासुराचा वध करण्याचे अपार सामर्थ्य प्राप्त झाले। म्हणूनच अखिल मानव जातीच्या कल्याणाच्या हेतूने प्रेरित होऊन श्री शंकरांनी स्वतः हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगितले। बुधकौशिक ऋषींनी प्रातःकाळी ते लिहून काढले। नंतर ही रामरक्षा सामान्य जणांच्या जिभेवरती विराजमान झाली। या स्तोत्रात रामनामाची महती अनेक ठिकाणी गायली आणि असून केवळ 38 श्लोकात गुंफलेली हे स्तोत्र भाविकांच्या मनाला भुरळ घालणारे आहे। म्हणूनच हजारो वर्षे उलटून गेली तरी जनमानसातील त्याची पकड यत्किंचितही कमी झालेली नाही। प्रभू श्रीरामांनी आपल्या मस्तकापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवांचे रक्षण करावे असे 10 श्लोकात म्हटले आहे। तसेच प्रभू श्रीरामचंद्रांनी विशेष नामे दिली आहेत। रघुकुळात श्रीरामांनी अवतार घेतल्यापासून रावणवधापर्यंत विभीषणाला राज्य दिले इथपर्यंतचे सर्व प्रमुख कथा अनुक्रमे साधल्या आहेत। रामायण वाचल्याचा अनुभव येतो। हे स्तोत्र संस्कृत मध्ये असले तरी त्याच्या सुबोध भाषेमुळे व लयबद्धतेमुळे सहज पाठ होण्यासारखे असून ते चालीवर म्हणताना फार मोठा आनंद पाठकाला मिळतो। या स्तोत्राच्या नियमित पठणाने घरातील सर्व पीडा दूर होते। इतकेच नव्हे तर मुलांनी अगदी लहानपणीच हे स्तोत्र शिकले आणि त्यांनी रोज म्हणण्याचा प्रघात ठेवला तर अशा मुलांची बुद्धी अतिशय तीव्र व कुशाग्र होते व त्यांच्या भोवती संरक्षण कवच निर्माण होते। रामरक्षा स्तोत्रातील 14वा श्लोक नियमित जर 11 वेळा विद्यार्थ्यांनी म्हटला तर शिक्षणात उत्तम प्रगती होते। श्लोक पुढील प्रमाणे आहे, मनोजमं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हा श्लोक जर विद्यार्थ्यांनी रोज 11 वेळा म्हटला तर खरोखर मुलांची बुद्धी वाढते। चैत्र पाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत रामरक्षा रोज जर 13 वेळा वाचली असे जर आपण केले तर त्यामुळे हे स्तोत्र सिद्ध होते व त्याचे फळही लवकर मिळते। चला तर मग रोज रामरक्षा म्हणून आपली संस्कृती व आपला धर्म टिकवून ठेवूयात आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीलाही ह्या सर्व स्तोत्रांचे आणि आपल्या संस्कृतीचे महत्त्व जाणून देऊयात। धन्यवाद।